नमस्कार. आज एक छान गोष्ट वाचण्यात आली ती तुमच्याशी शेअर करतोय. नक्की ऐका. ही गोष्ट आहे ओनामी नावाच्या एका मल्लयुद्धाची. सुमो पहिलवान असतो जपानमधला आणि खेळात अतिशय निष्णात असतो. त्याच्या सराव सामन्यात चांगल्या खेळाडूंना हरवत असतो. पण त्याच्यासोबत एक छोटासा प्रॉब्लेम असतो. शूर असणारा, निष्णात असणारा, ताकदवर असणारा ओनामी सराव सामन्यात अतिशय बेस्ट कामगिरी करत असतो. पण जसंही तो एखाद्या स्पर्धेत सहभागी होतो त्यावेळेस मात्र नौखे खेळाडूंकडून सुद्धा हरत असतो. आणि असं एकदा नाही, दोनदा नाही, खूपदा होतं. ह्या सर्व गोष्टीला तो खूप कंटाळून जातो. इतक्यादा हारण्याला कंटाळून जातो, फ्रस्ट्रेट होतो आणि एका गुरुला भेटायला जातो. त्या गुरुंना ते सगळं समजून सांगतो की माझ्यासोबत असं होतंय आणि नेमकं स्पर्धेत मी जिंकत नाही. गुरुजी त्याचं सगळं ऐकतात आणि त्याला सांगतात की याच्यावर एक सोल्युशन आहे. त्यासाठी तुला मेडिटेशन करायचे आणि ओनामी या नावाचा अर्थच आहे अजस्त्र लाटा. तुला मेडिटेशन करताना स्वतःला इमॅजिन करायचे अजस्त्र लाटा. ओनामी मेडिटेशनसाठी बसतो, पण सैरभैर झालेले विचार त्याला शांत होऊ देत नाही. जशी जशी रात्र पुढे जाते तशी विचार मात्र शांत व्हायला लागतात आणि ओनामी स्वतःला लाटा म्हणून इमॅजिन करायला लागतो. सुरुवातीला छोटी असणारी त्याची इमॅजिनेशनमधील लाट हळूहळू मोठी व्हायला लागते. इतकी मोठी की ती प्रत्येक अडथळ्याला पार करत असते. एवढे मोठे लाटेचं स्वरूप होतं त्याच्या इमॅजिनेशनमध्ये आणि सकाळपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलेलं असतं. काल आलेला अतिशय चिंतित असताना ओनामी शांत आणि हसरा बघून त्याच्या गुरुजींच्या लक्षात येतं की याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटलं. आणि त्यानंतर असं म्हणतात की ओनामी आयुष्यात एकही स्पर्धा हरला. मोरल ऑफ द स्टोरी, ओनामी मनात हरत होता, मैदानात नाही. जसंही त्यांनी मनात स्वतःला जिंकायला सुरू केलं नंतर मैदानात सुद्धा तो जिंकू शकतो. म्हणजे सगळा खेळ आपल्या मानसिकतेमध्ये, आपल्या विचारांमध्ये. आपण जर विचारांना हारलो तर आपल्याला कोणी जिंकू शकत